सो आज ज्या काही मी कविता घेणार आहे मोस्टली त्यातल्या हिंदी आहेत, मराठी पण आहेत काही, पण जास्त करून हिंदी आहे. आजच्या ज्या कविता आहेत त्या मला खूप लोकांचे फीडबॅक्स आले आणि लास्ट टाइमचं सेशन खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांचाच, आणि त्यासाठी सगळ्यांना खूप खूप थँक्यू. सो बेसिकली आजचा भाग असा आहे की मी हिंदी कवितांपासून सुरुवात करणार आहे. मध्ये मध्ये काही काही मी घेणार आहे 4 लायनर्स 2 लायनर्स. त्याचबरोबर मी काही छोटे छोटे किस्से किंवा बेसिकली जेव्हा मी पोएट्री लिहिते तेव्हा मी काहीतरी इमॅजिनरी वरती बेस्ड असतात त्या. सो मी छोटे छोटे किस्से सांगत जाईल आणि त्यानंतर मग ती पोएट्री वाचत जाईल. लास्ट टाइम मी असं केलं होतं जेव्हा मी थोडा संदर्भ सांगत होते. सो आय गेस इट विल बी इझियर फॉर यू टू अंडरस्टँड. तर नमस्कार सगळ्यांना, हॅलो एव्हरीवन. अजून लोक जॉईन होत आहेत, आपण थांबूयात सगळ्यांसाठी. हॅलो सगळ्यांना हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो, वेलकम. Can you hear me now? Better? Yes? Just send me thumbs up if I'm audible. I just want to know whether I'm audible or not. Just send me thumbs up or something. Cool. Yeah. So, hello, welcome. Yes. So, परत एकदा सांगते, आजच्या भागामध्ये मी जास्त करून हिंदी पोएट्रीचा समावेश केलेला आहे आणि मी एक छोटे छोटे किस्से सांगत जाणार आणि मग त्यानंतर मी पोएट्री वाचून दाखवणार. लास्ट टाइम मी असं केलेलं की मी कविता वाचून दाखवायच्या आधी मी संदर्भ सांगत होते. सो मला असं वाटतं, हॅलो नमस्कार सगळ्यांना. सो मला असं वाटतं की छोटे छोटे किस्से जर मी सांगितले मध्ये मध्ये तर इट विल बी इझियर फॉर यू टू अंडरस्टँड, आणि मला पण एक्सप्लेन नाही करावं लागणार. बरेच जण असतात ज्यांना ऐकूनही कळतं कविता, पण काही जणांना संदर्भ माहिती नसतो. सो डेफिनेटली मी तो सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही मला अधूनमधून प्रश्न पण विचारू शकता जर तुम्हाला विचारायचे असतील तर. हॅलो 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 हॅलो, चलो कूल. मला सगळ्यांना खूप खूप थँक्स म्हणायचं आहे. तुम्ही लास्ट टाइम पण मला खूप छान रिस्पॉन्स दिला आणि आता पण चटकीन सगळेजण मी लाईव्ह बघते आणि खूप आनंद होतोय मला. तुमच्या सगळ्यांपुढे मी लाईव्ह आलेली आहे आत्ता. आणि नथिंग स्पेसिफिक, आजचं काही खास नाही आहे. लास्ट टाइम फॅमिली डे होता, पण आज मी स्वतः ठरवून आली आहे की एवढं छान प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच मला लाईव्ह यायला हवं होतं. सो मी आज आलेली आहे सगळ्यांसमोर लाईव्ह, आणि अधूनमधून आपण गप्पा पण मारूयात. तर कॅन आय स्टार्ट विथ माय फर्स्ट पोएट्री? आजच्या भागामध्ये सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर, आत्ता आपल्याला पंतप्रधान मोदीजींनी पण सांगितलेलं आहे. सो त्या प्रकारेच त्या पहिली कविता आपण त्यावरतीच केलेली आहे मी, म्हणजे ती मी आता वाचून दाखवणार आहे. आणि नक्कीच यापुढे प्रेम कविता आणि विरह, प्रेम म्हटलं की हार्टब्रेक, विरह हे सगळं आलंच. सो ते सगळं पण पुढे आहेच, तुम्हाला ऐकायला मिळेल. सो मी चालू करते. पहिली कविता. पहिल्या कवितेचं नाव आहे जरा जरा. असं आहे, प्रत्येक जण आपल्या स्वतःची आयडेंटिटी शोधत असतो आणि स्वतःचा हॅपीनेस शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सगळेजण आपण आपलं लाईफ किती मोनोटोनस झालेलं आहे. एज्युकेशन, जॉब, लग्न, बेबी आणि ऑल दॅट. पण असे कित्येक जण असतात ज्यांना आयुष्यामध्ये स्वतःचं काहीतरी करायचं असतं, पण स्वतःवरती आलेल्या काही रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे ते करू शकत नाहीत, किंवा ते करायचं डिसाईड करतात आणि तो क्षण आणि तो आनंद त्यांना तेव्हा मिळतो. सो लेट्स लिसन. सहमा हुआ सा वो पल
दिल में ढूंढता हूँ, सहमा हुआ सा वो पल दिल में ढूंढता हूँ, मुकम्मल जहाँ मिले जो जिसे तराशता हूँ, मुकम्मल जहाँ मिले जो जिसे तराशता हूँ, ख्वाबों को पर लगे जो खुद को भी ढूंढ लूँ मैं, ख्वाबों को पर लगे जो खुद को भी ढूंढ लूँ मैं, अपनी ही आदतों में जरा जरा। क्या खूब वो समा है, ये दिल भी तो जवा है, क्या खूब वो समा है, ये दिल भी तो जवा है, क्या भूल जो गए तुम जीने की जो वजह है, क्या भूल जो गए तुम जीने की जो वजह है, अपनी ही आदतों में जरा जरा। इस मन का है जो मंजर, इस मन का है जो मंजर कहीं खूब वो खड़ा है, इस मन का है जो मंजर कहीं खूब वो खड़ा है, सपनों तले किसी ने खुद को ही चुना है, सपनों तले किसी ने खुद को ही चुना है, अपनी ही आदतों में जरा जरा, अपनी ही आदतों में जरा जरा। थैंक यू। सो दिस इज द फर्स्ट पोएट्री. Okay. So someone has said be louder. Okay. Yeah. So next poetry is very interesting and of course situational आणि स्टोरी आहे. थँक्यू सो मच गंधा, थँक्यू सो मच. नेक्स्ट पोएट्रीच्या मागे एक छोटीशी स्टोरी सांगते. एक XYZ नावाची मुलगी, लेट्स से सानिका, एक सानिका नावाची मुलगी असते आणि तिचं कोणावर तरी खूप प्रेम असतं. ती तिच्या घरी सांगते. घरचे म्हणतात नाही. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी आधीच मुलगा बघितला असतो आणि तिचं त्या मुलाशी लग्न लावून देतात. आणि त्या मुलीची जी नंतरची अवस्था होते ते या पुढल्या कवितेमध्ये मी लिहिले आहे. ना फुर्सत के लफ्ज थे न खामोश हम थे, ना फुर्सत के लफ्ज थे न खामोश हम थे, थी रुसवाइयाँ भी और आंखें भी नम थी रुसवाइयाँ भी और आंखें भी नम थी. ना वो समझे ये तड़प वो चाहत में गम थे, न वो समझे ये तड़प वो चाहत में गम थे, ना फुर्सत के लफ्ज थे न खामोश हम थे. थी रातें अधूरी और करवट में तुम थे, थी रातें अधूरी और करवट में तुम थे, ना वो समझे ये तड़प वो चाहत में गम थे, न वो समझे ये तड़प वो चाहत में गम थे. न थी मैं अकेली तुम होकर भी ना थे, न थी मैं अकेली तुम होकर भी ना थे, ना फुर्सत के लफ्ज थे न खामोश हम थे. थैंक यू सो मच. So this is what happens when you are forced to be in a relationship. You know, छोट्या छोट्या लर्निंग्स आहेत या स्टोरी मागे. मी कधीतरी विचार केलेला असतो, कुठेतरी बघितलेलं असतं आणि मग त्यावरनं हे असं सगळं सुचत जातं आणि मी ते लिहत जाते. याच्यानंतर आपण एक 4 लाइनर्स ऐकूयात. कुछ नगमे अधूरे छूट जाते हैं, कुछ नगमे अधूरे छूट जाते हैं, कुछ सवालों का जवाब तक नहीं मिलता. असे किती प्रश्न असतात ना आयुष्यामध्ये, त्याची आपण किती उत्तरं शोधतो पण आपल्याला त्याची उत्तरच सापडत नाहीत. कुछ नगमे अधूरे छूट जाते हैं, कुछ सवालों का जवाब तक नहीं मिलता. ये सिलसिला कुदरत ने तय किया है, ये सिलसिला कुदरत ने तय किया है, चलो हंस के फसाना लिखे नया. कितीतरी प्रश्न आपण आयुष्यामध्ये विचार करतो आणि त्याची आपल्याला करेक्ट उत्तरं मिळत नाही आणि मग देन व्हॉट वी डिसाइड इज लेट्स मूव्ह ऑन अँड दॅट्स लाईफ इज. नेक्स्ट 4 लाइनर्स. ऑफकोर्स हे 4 लाइनर्स आपण म्हणू शकतो आपल्या जनरेशनसाठी आहे किंवा आपल्या सगळ्यांसाठीच आहे. प्रत्येकजण आजकाल कसं आहे, प्रत्येकजण काहीतरी आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रत्येकाला भीती या गोष्टीची असते की एम आय बिंग जज्ड, मला कोणी जज करतंय का, किंवा हे सगळे प्रश्न प्रत्येकाला भंडावून सोडतात आणि कधीतरी त्याच्यामुळे आपण लो फील करतो.
तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. जे मनात येईल आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तर प्रत्येक गोष्ट परफेक्ट होऊ शकते आपल्या सगळ्यांसाठी. सो नेक्स्ट 4 लाइनर्स आहेत. बेखौफ हम थे बेवक्त नहीं, बेखौफ हम थे बेवक्त नहीं, थे काफिर मगर बुजदिल नहीं, थे काफिर मगर बुजदिल नहीं, बेफिक्र थे हम, बेफिक्र थे हम लापरवाह नहीं, हम युग है पूरा चंद सदिया नहीं, हम युग है पूरा चंद सदिया नहीं. थँक्यू सो मच. आता थोडेसे सॅड 4 लाइनर्स होतात त्याच्यानंतर. हार्टब्रेक किती डिफिकल्ट असतं आयुष्यामध्ये. ज्यानी जो व्यक्ती प्रेमात पडला आहे त्यांनी प्रत्येकाने हार्टब्रेक हे आपल्या लाईफमध्ये फेस केलेलंच आहे. सो आय गेस यू कॅन डेफिनेटली रिलेट टू इट. बड़ा खौफ होता है, बड़ा खौफ होता है इस दिल के टूटने का, बड़ा खौफ होता है इस दिल के टूटने का, उसका रुतबा भी कोई मामूली नहीं, उसका रुतबा भी कोई मामूली नहीं, तोड़ दे किसी का दिल तो डर से घिर जाए, तोड़ दे किसी का दिल तो डर से घिर जाए, और टूट जाए अगर किसी का तो उसे आज़ाद कर दे, और टूट जाए अगर किसी का तो उसे आज़ाद कर दे. थैंक यू. थैंक यू सो मच. थैंक यू. थैंक यू. थैंक यू सो मच. थैंक यू सोनल. लास्ट टाइम मी एक पोएट्री वाचली होती जिचं नाव होतं तो कोई न था, आणि त्या पोएट्रीसाठी मला खूप मेसेजेस आले. त्यानंतर मी एक अजून इंतजार म्हणून एक पोएट्री वाचली होती, त्यासाठी पण मला भरपूर मेसेजेस आले की बऱ्याच जणांना ती आवडली म्हणून. सो आजच्या सेशनमध्ये मी दोन्ही पोएट्री परत एकदा मध्ये कुठेतरी घेईल. सो मला असं वाटतं की आपण एक माझ्या खूप आवडती कविता घेऊया याच्यानंतर. आणि मग त्यानंतर मी लास्ट टाइमची तो कोई न था वाचून दाखवेल. हॅलो, वेलकम वेलकम. असे येता जात आहेत लोक. चलो. सो नाउ आय एम रीडिंग वन ऑफ द माय फेवरेट पोएम, ज्याचं नाव आहे शाम. प्रत्येकाला सनसेट आवडतोच. असं फार रेअर लोक असतील ज्यांना सनसेट आवडत नाही. सनसेट म्हटला की डोंगर, सनसेट म्हटला की समुद्र, सनसेट म्हटला की असं झाडाच्या मधून येणारी ती कोवळी किरणं वगैरे. तर सनसेट ठीक आहे, पण शाम शाम आपण त्याला मराठीमध्ये तिन्ही सांज म्हणतो. त्यावरती एक लिहिलंय. एक जुस्तजू खामोश सी बेफिक्र सी आजाद सी. संध्याकाळी आपल्या ज्या भावना असतात त्याबद्दल लिहिलंय. एक जुस्तजू खामोश सी बेफिक्र सी आजाद सी, जहां जन्नत से भी खूबसूरत समा है, जहां वीरानियों में भी सादगी और उसके होने की आरज़ू है, जहां वीरानियों में भी सादगी और उसके होने की आरज़ू है, जहां सिर्फ मैं हूँ, जहां सिर्फ मैं हूँ, मिट्टी की धुंधली सी खुशबू है, जहां सिर्फ मैं हूँ, मिट्टी की धुंधली सी खुशबू है, और दूर तेरे किसी कोने से तकती रहूं ऐसा नज़ारा, और दूर तले किसी कोने से तकती रहूं ऐसा नज़ारा. कहीं हवाएं मेरी दुपट्टे से उलझती रहे, कहीं हवाएं मेरी दुपट्टे से उलझती रहे, हाथ में एक कप चाय, और कहीं दूर सरगम बजे, और कहीं दूर सरगम बजे. I will like to hear your favorite poem you have ever written. Perfect. Yes, Urvi, definitely. Definitely. Thank you so much, sir.
सो आता मी लास्ट टाइम वाचून दाखवलेली पोएट्री परत एकदा वाचणार आहे, ज्याचं नाव होतं तो कोई न था. लास्ट लाईव्ह सेशनला जर तुम्ही नसाल तर तुम्ही नक्कीच ही कविता ऐका आणि तुम्हाला आवडेल. मी असं आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडेल. पोएट्रीचं नाव आहे तो कोई न था. आहट हुई थी कहीं, किसी ने दस्तक भी दी थी. आहट हुई थी कहीं, किसी ने दस्तक भी दी थी. वक्त का मंजिर ऐसा चला कि कभी पता भी न चला. दिल थाम कर जब खोला दरवाजा तो कोई न था. कहीं पतझड़ हुई, कहीं बारिश घनी. कहीं पतझड़ हुई, कहीं बारिश घनी. धूप छाँव के इन मौसमों में अपनों का पता ही न चला. ढूंढ के देखा कई तस्वीरों में, ढूंढ के देखा कई तस्वीरों में तो कोई न था. कहीं गहराइयाँ थी, कहीं रुसवाइयाँ थी. कहीं गहराइयाँ थी, कहीं रुसवाइयाँ थी. जिंदगी चली ही जा रही थी जिस कदर. सोच कर वो यादें पीछे मुड़े हम, सोच कर वो यादें पीछे मुड़े हम तो कोई न था. आपण खूप ग्रांटेड घेतो नाही का आयुष्यामध्ये काही लोकांना, आणि एक असं वेळ येतो आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की तो व्यक्ती किंवा तो पर्सन आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट होता. आणि जेव्हा ते रिअलाइज होतं आणि जेव्हा आपण वेन वी टर्न बॅक, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. सो मला असं वाटतं की आपण प्रत्येकानेच या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि जर आपण कळत नकळत जर कोणाला ग्रांटेड घेत असू तर नक्कीच आपण ही गोष्ट रिअलाइज करायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला सांगायला पण पाहिजे की तो व्यक्ती आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट. आता ग्रांटेड घेण्यावर ना एक मराठी पोएट्री पुढली. तो कोई न था इज टर्निंग टू बी माय फेवरेट टू. यू आर सो टॅलेंटेड अँड आय एम सुपर प्राऊड ऑफ यू. थँक यू सो मच सोनल, थँक यू सो मच. इट रिअली मीन्स अ लॉट गाईज. आता आपण पुढल्या कवितेकडे वळूया. हे काव्य आहे. जेव्हा आपण लाईफमध्ये एका व्यक्तीला खूप जास्त ग्रांटेड घेतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा तो व्यक्ती बदलतो तेव्हा आपण रिअलाइज करतो की आपल्यामुळे कदाचित तो बदललाय किंवा आपल्या वागणुकीमुळे तो बदललाय. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला प्रत्येक व्यक्ती आपण जसा आहे तसा ऍक्सेप्ट केला ना तर आयुष्य खूप सोपं होईल. आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आणि नंतरचा जो बदल होतो तो आपल्याला नकोसा असतो. सो ऐकूयात परत एकदा. ही पण एक इमॅजिनरी स्टोरीवरती बेस्ड आहे. आपण सानिकाची स्टोरी ऐकली. लेट्स सी आपण सानिकाची स्टोरी कंटिन्यू करूया. सो आता सानिकाचं लग्न झालेलं आहे तिच्या आवडत्या मुलाबरोबर आणि ती राहतीये त्याच्याबरोबर. पण लग्न झाल्यानंतर पुढल्या गोष्टी ऑटोमॅटिकली चेंज होत जातात. ती तिच्या पार्टनरला ओळखायचा प्रयत्न करते आणि तिचा जोडीदार पण तिला ओळखण्याचा प्रयत्न करतो. पण ती कुठेतरी तिच्या आधीच्या पार्टनरला शोधत असते. आणि पुढली स्टोरी आपण ऐकूयात. काव्याचं नाव आहे बदल. पण तेव्हा मी तीच नसे. माझा राग, माझा लोभ सगळा भासो. एम आय ऑडिबल? प्लीज सेंड मी थम्स अप. मी ऐकू येत आहे का? प्लीज सेंड मी थम्स अप. मला असं कोणीतरी लिहिलंय मध्ये की माझा अजून थोडा जोरात आवाज हवा आहे. तर ओके, सो आय एम ऑडिबल. Just 2 minutes.
येस. सो ओके, चलो कूल. सो परत एकदा सांगते की असं बऱ्याचदा होतं की जेव्हा आपण एका व्यक्तीला ग्रांटेड घेतो आणि त्यानंतर जो बदलत जातो आणि त्याचा झालेला बदल याचा आपल्याला त्रास होतो, त्यावर ही पुढलं काव्य आहे. ऐकूयात. एक दिवस तुला आठवेल माझं खदखदून हसणं. एक दिवस तुला आठवेल माझं खळखळून हसणं. खांद्यावर तुझ्या डोकं ठेवून निवांत गप्पा मारणं. खांद्यावर तुझ्या डोकं ठेवून निवांत गप्पा मारणं. कधी कधीतरी तुलाही वाटेल माझ्या बदलाचं कारण, पण तेव्हा मी तीच नसेल. माझा राग, माझा लोभ सगळा भास होईल. माझा राग, माझा रोग सगळा भास होईल. कधीतरी मला आठवून तुला गहिवरूनही येईल. कधीतरी मला आठवून तुला गहिवरूनही येईल. एक दिवस तुला आठवेल माझं पहिल्या पावसात भिजणं. एक दिवस तुला आठवेल माझं पहिल्या पावसात भिजणं. ओरडलास कधी तूच तरी तुझ्या कुशीत येऊन मुसुमुसू रडणं. ओरडलास कधी तू तरी तुझ्या कुशीत येऊन मुसुमुसू रडणं. एक दिवस तुला आठवेल माझा पहिला स्पर्श. घाबरलेली असताना तुला घट्ट मिठी मारणं. जाणवेलही तुला माझं मी नसण्याचं कारण, पण तेव्हा मी तीच नसेन. प्रेमात पडावं परत असं वाटणारं माझं मनापासून गुणगुणणं. प्रेमात पडावं असं वाटणारं माझं मनापासून गुणगुणणं. भान नसताना कधीतरी हळूच गिरकी घेणं. भान नसताना कधीतरी हळूच गिरकी घेणं, पण तेव्हा मी तीच नसेन. कधीतरी नक्कीच जाणवेल तुला माझ्या बदलाचं कारण. कधीतरी नक्कीच जाणवेल तुला माझ्या बदलाचं कारण, पण तेव्हा मी तीच नसेन. थँक्यू. राग itself coming or we are bringing. Next. Thank you so much. I'm receiving hearts. पुढली मराठी एक पोएट्री आहे. वेलकम वेलकम. पुढली पोएट्री मराठी आहे ज्याचं नाव आहे किनारा. रंग त्याचा गंध माझा, रंग त्याचा गंध माझा, या जीवाचा कितीसा पसारा. रंग माझा गंध माझा, त्या जीवाचा कितीसा पसारा. हरपलेल्या त्या दिशेला खेचतो बेभान वारा. हरपलेल्या त्या दिशेला खेचतो बेभान वारा. चित्त सारे स्तब्ध झाले, चित्त सारे स्तब्ध झाले, का कळेना हे कशाला. आज तो दिवस माझा तुझ्या विना कोमेजलेला. आज तो दिवस माझा तुझ्या विना कोमेजलेला. साथ तुझ्या आठवांची आजही माझ्या उशाला. साथ तुझ्या आठवांची आजही माझ्या उशाला. अजूनही वाट तुझी पाहणारा तो किनारा. अजूनही वाट तुझी पाहणारा तो किनारा. थँक्यू. पुढल्या 4 लाइनर्स येतात. 4 लाइनर्स
चं नाव आहे आझादी. फ्रीडम, आझादी ही किती इम्पॉर्टंट गोष्ट असते नाही का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. कुणाला बांधून ठेवलेलं किंवा मग ते काहीही असू दे, वेदर इट इज कंपल्शन किंवा कुठलीही गोष्ट असू दे, पण आझादी ही खूप जास्त महत्वाची असते नाही का प्रत्येकासाठी. पुढले 4 लाइनर्स त्याबद्दल आहे. एक बार मुड़कर मैंने परिंदों से पूछा, एक बार मुड़कर मैंने परिंदों से पूछा, उड़ना कितना अच्छा लगता है. वो तब फक्र से कह पड़ा, ये सवाल हमसे नहीं उनसे पूछो जो सुनहरे पिंजरों में कैद है. ये सवाल हमसे नहीं उनसे पूछो जो सुनहरी पिंजरों में कैद है. अगेन बॅक टू सोसायटी काय म्हणेल, कोण काय म्हणेल याचा विचार करत करत आपण कितीशा अशा गोष्टी करत नाहीत, कधीच करत नाही. आपण कायम त्या गोष्टींचा विचार करतो आणि सोडून देतो. तर मला असं वाटतं या पक्षाने मला त्या प्रश्नाचं खरंच खरं उत्तर दिलेलं आहे की ये सवाल हमसे नहीं उनसे पूछो जो सुनहरी पिंजरों में कैद है. नेक्स्ट 2 लाइनर्स आहेत आणि मला असं वाटतं की या ज्या 2 लाइनर्स जर प्रत्येकाने आत्मसात केल्या तर दुःख हे कमी होऊन जाईल आयुष्यातलं. एक इल्तिजा अपने आप से भी हो, एक इल्तिजा अपने आप से भी हो. एक स्वतःकडनं एक इच्छा व्यक्त करती है, एक इल्तिजा अपने आप से भी हो, ना किसी के पाने की खुशी और न किसी के खोने का गम हो, ना किसी के पाने की खुशी और न किसी के खोने का गम हो. असं कितीदा होतं की नवीन फ्रेंड्स बनतात. लेट्स से एक सिंपल एक्झाम्पल घेऊया की आपलं कोणीतरी नवीन फ्रेंड बनतं आणि अशी कुठली तरी सिच्युएशन येते, मिसअंडरस्टँडिंग्स होतात आणि ते फ्रेंड निघून जातं आयुष्यामधनं आणि त्या गोष्टीचं आपल्याला जाणवतात कारण आपण खूप क्लोज झालेलो असतो बरोबर. पण त्या गोष्टींचं आपल्याला फार वाईट वाटतं आणि तो एक आपल्या आयुष्यातला भाग, एक सॅड पार्ट असतो. सो मला असं वाटतं की हे किती सिम्पल असेल की कोणी आपल्या आयुष्यात आलं ठीक आहे, तात्पुरती आपण त्या गोष्टींचा आस्वाद घेऊयात आणि नंतर विसरून जाऊयात, तर आयुष्य किती सोपं होईल, खरंच किती सोपं. पुढल्या 4 लाइनर्स ज्या आहेत त्या थोड्याशा विचार करायला लावणाऱ्या आहेत असं मला वाटतं की प्रत्येक व्यक्ती जशी जशी आपल्या आयुष्यामध्ये सिच्युएशन येत जाते तसा तसा तो चेंज होत जातो. तो मुळात कदाचित तसा नसतोही. कधीतरी तो खूप जास्त उग्र बनत जातो, कधी कधी तो खूप जास्त चिडका बनत जातो. तर या गोष्टी ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीच्या आयुष्यात होत असतात. हे तो स्वतः ठरवून असा वागत नसतो कधीच. तर व्यक्तीचं मन जे असतं ते त्याचं लहान मन असतं, जे तो लहानपणी असतो. सो बचपन, लहानपण हे किती इम्पॉर्टंट आहे. सो पुढल्या आपण 2 लाइनर्स ऐकूया. आँख मिचोली के खेलों में न जाने कहाँ वो खो गए, आँख मिचोली के खेलों में न जाने कहाँ वो खो गए, आंखें खोली तो भी अंधेरा और बंद करो तो भी, आंखें खोली तो भी अंधेरा और बंद करो तो भी. आपण डोळे मिटल्यानंतरही अंधार असतोच, पण उघडल्यानंतरही कदाचित अंधार असतो कारण आपल्या रागाचं आपल्याला रिअलायझेशन नसतं आणि आपण खूप साऱ्या गोष्टी हरवून बसलेलो असतो आयुष्यामध्ये. सो आँख मिचोली, येस, नेम ऑफ 2 लाइनर. नेक्स्ट एक मराठी कविता आहे, याचं नाव आहे क्षणभर. चिंब मज भिजवून जातो, बेधुंद असा बरसून जातो, चिंब मज भिजवून जातो, बेधुंद असा बरसून जातो, स्पर्श होताच तुझा उमटू दे परागकण, स्पर्श होताच तुझा उमटू दे परागकण, दरवळून मग जाऊ दे मला
क्षणभर. मोहर तो गुलाब तसा येतो, मोहर तो गुलाब तसा येतो, पाखरू डोकावेल तसा येतो, पाखरू डोकावेल तसा येतो. मग मिठीत घे मला अलगद, मग मिठीत घे मला तू अलगद, दरवळून जाऊ दे मला क्षणभर, दरवळून जाऊ दे मला क्षणभर. थँक्यू. वेलकम वेलकम. हॅलो एव्हरीवन. अजूनही कोणी कोणी येत आहे. सो आजच्या भागामध्ये रिअलायझेशन हा खूप मोठा पार्ट आहे. आजच्या सगळ्या पोएट्रीमध्ये रिअलायझेशन म्हणू नका किंवा मुख्यतः करून चेंज, बदल, बदल जो होत जातो, स्वभाव असू द्यात किंवा रिलेशनशिप्स असू द्यात, या सगळ्या गोष्टींसाठी. सो नेक्स्ट पोएट्री इज एहसास, रियलाइजेशन. लम्हे फिसलते गए उस धीमी सी रेत की तरह, लम्हे फिसलती गए उस धीमी सी रेत की तरह, और वो कहीं वीरान पतझड़ बने हुए, और वो कहीं वीरान पतझड़ बने हुए. आज भी कहीं दिल में तूफान सा जगह है आग की तरह, आज भी कहीं दिल में तूफान सा जगह है आग की तरह, और वो कहीं भीगे बादल बने हुए. आज भी उन अंगड़ाइयों में खोया है कहीं बचपन मेरा, आज भी उन अंगड़ाइयों में खोया है कहीं बचपन मेरा. आँख मिचोली की उन यादों में न जाने कहाँ छुपा है वो कल मेरा, आँख मिचोली की यादों में न जाने कहाँ छुपा है वो कल मेरा. खेलते जहाँ थे हम ताश के पत्ते, खेलते जहाँ थे हम ताश के पत्ते, आज उन्हें आजमाओ जरा, आकर पुकारो मुझे तुम उन पुराने गलियों में जरा, आकर पुकारो मुझे तुम उन पुराने गलियों में जरा. कहीं काफिले निकले, कहीं निकले मुकद्दर के सितारे, कहीं काफिले निकले, कहीं निकले मुकद्दर के सितारे, कहीं खिले हैं गुलशन तो कहीं बेफिक्रे दीवाने. तन्हाइयाँ हो जहाँ वही अक्सर बरसते हैं नज़ारे, तन्हाइयाँ हो जहाँ वही अक्सर बरसते हैं नज़ारे, खुद को तराशने चले हम सागर किनारे, खुद को तराशने चले हम सागर किनारे. जाणीव होते की आपण स्वतः किती बदलत चाललोय. बदलामध्ये सगळं आलं, सामाजिक बदल आले, व्यावहारिक आले, नोकरी आली, इंटरनल पॉलिटिक्स, प्रत्येक गोष्ट आपल्याला बदलत जाते. मग चूक काय, बरोबर काय, निर्णय काय, हे आपण जेव्हा इंट्रोस्पेक्ट करतो, सो ते ह्या पोएट्रीमध्ये मी मेन्शन केलं आहे, म्हणून त्याचं नाव आहे एहसास. कसं वाटतंय, आवडत आहे ना तुम्हा सगळ्यांना? थँक्यू सो मच अद्वैत. वाचता वाचता आता मी 12व्या पोएट्रीवरती पोचली आहे. वेळ कसा जातोय कळतच नाहीये. हॅलो, वेलकम. चलो, सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पोएट्री. पोएट्रीचं नाव आहे जाने कैसी है ये मोहब्बत. नुमाइशे दिल में कही, नुमाइशे दिल में कही, पर लबों पर सिर्फ नाम तेरा, नुमाइशे दिल में कही, पर लबों पर सिर्फ नाम तेरा. तू ही मुकद्दर मेरा अब से, तू ही मेरी गुजारिश, तू ही मेरी गुजारिश. जाने कैसी है ये मोहब्बत, ये दिल में अरमान तुम्हारे लफ्जों ने की है सिफारिश, ये दिल में अरमान तुम्हारे लफ्जों ने की है सिफारिश. तू ही ज़मीं आसमां, तू ही एक मंजिल, जाने कैसी है ये मोहब्बत. करीब ना हो तो क्या गम है, करीब न हो तो क्या गम है, पास न हो तो आंखें नम है,
करीब न हो तो क्या गम है, पास न हो आंखें नम है। मायूसियाँ भी मेरी गमगीन होने लगी। बिन तेरे ये कैसी जिंदगी, जाने कैसी है ये मोहब्बत, जाने कैसी है ये मोहब्बत। थैंक यू सो मच। Thank you so much, Advait. It really means a lot. Really means a lot. आता सध्या क्वारंटाईनमुळे सगळेजण आपापल्या घरी असतील, जास्त करून लोक आपल्या पेरेंट्स बरोबर असतील आणि मस्ट बी स्पेंडिंग टाइम विथ देअर पेरेंट्स. आणि खास करून आई, जी खूप छान छान बनवून प्रत्येकाला खाऊ घालत असते सारखंच. सो मध्ये कोणीतरी पोएट्री टाकली होती, त्याला माझं हे 4 लाइनर्स हे उत्तर होतं. तर असं होतं की क्वारंटाईनमुळे प्रत्येकजण म्हणतंय की बोर होतंय, घरात करमत नाहीये वगैरे वगैरे. तर आपण या पुढल्या 4 लाइनर्स ऐकूयात आणि मग पुढे मी बोलते. फिर नई सुबह दिन नया लाएगी, फिर नई सुबह दिन नया लाएगी। माँ तो माँ है, वो शायद घर खाली देख फिर उदास हो जाएगी. आत्ताचा ॲक्च्युली हा जो वेळ आहे, आपण आपल्या पेरेंट्स बरोबर किंवा आपल्या फॅमिली बरोबर स्पेंड करतो. मला असं वाटतं की तुम्ही सॅड असाल किंवा थोडंसं दुःखी असाल तर नका होऊ. यू गाईज शुड बी हॅपी की तुम्ही त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करताय, कारण की क्वारंटाईन आज आहे आणि ते कधी ना कधी संपणार आहे. आणि मग तुम्ही हे दिवस मिस कराल. तर तुम्ही आत्ता आहात त्या लोकांबरोबर, तर लेट्स मेक मेमरीज टुगेदर. म्हणून या 4 लाइनर्समध्ये मी असं लिहिलंय की आई तर घरातच असते. बऱ्याच जणांची आई, ज्यांची आई हाऊसवाईफ असेल त्या लोकांसाठी ही गोष्ट खूप रिलेटेबल आहे. सो फिर नई सुबह दिन नया लाएगी, फिर नई सुबह दिन नया लाएगी. माँ तो माँ है, वो शायद घर खाली देख फिर मायूस हो जाएगी, वो शायद घर खाली देख फिर मायूस हो जाएगी. सो आय गेस माझ्या आजच्या पोएट्रीज झालेल्या आहेत. आज मी जेवढ्या डिसाईड केले होते की आज मी एवढं वाचून दाखवेल. आणि तर तुम्हाला जर काही प्रश्न उत्तर विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. ओ माय गॉड, सो मेनी लाईक्स. आज आपले जवळपास सगळे विषय डिस्कस करून झालेले आहेत. रिअलायझेशन, एहसास, फॅमिली, लव, हार्टब्रेक, ऑफकोर्स, नेक्स्ट लाईफ सून. मला अजून जास्त पोएट्रीज जरा तयार कराव्या लागतील नेक्स्ट सेशनसाठी, आणि मी लवकरच लाईव्ह येईल, आय प्रॉमिस. मला असं वाटतं लास्ट टाइम जी माझी रिक्वेस्ट होती, मला खूप जणांना जी पोएट्री आवडली होती, सो मी ती वाचून दाखवते आणि त्यानंतर वी विल एंड दिस सेशन. हॅलो, वेलकम. सो नेम ऑफ द पोएट्री इज इंतजार. लास्ट लाईव्हला जर तुम्ही असाल तर तुम्ही हे ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर परत एकदा ऐकवते. बूंद की तरह कतरा कतरा ढल रही हूँ मैं, बूंद की तरह कतरा कतरा ढल रही हूँ मैं, हर उस घड़ी के फिसलते रेत की तरह.
हर उस घड़ी के फिसलते रेत की तरह। सारे बदन पे लिपटे हुए उसकी खामोश अंधेरे ने मुझे घेर लिया है, मुझे एक जादू की तरह खींच लिया है। आह भी आहट सी धीमी हो चली है, आह भी आहट सी धीमी हो चली है। कहीं आग लगी है दिल में और कहीं आंसुओं में भी ओस छुपी है। कहीं आग लगी है दिल में और कहीं आंसुओं में भी ओस छुपी है। क्या मंजर है जहाँ बस वक्त ही बढ़ रहा है, क्या मंजर है जहाँ बस वक्त ही बढ़ रहा है। मेरा समा जैसे थम सा गया है, मेरा समा जैसे थम सा गया है, उस बिन पत्ते के पेड़ की तरह, बारिश के इंतज़ार में, बारिश के इंतज़ार में। थँक यू सो मच. युनिवर्सवर कर काही कविता. डेफिनेटली अद्वैत, आय विल थिंक अबाउट इट. तुमच्या आता ज्या काही सजेशन्स असतील तुम्ही मला सांगू शकता. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अजून काही सजेशन्स असतील तर तुम्ही प्लीज मला सांगा आणि आता आपण थोडा वेळ गप्पा मारू शकतो. प्लीज राईट समथिंग इन कमेंट सो दॅट आय कॅन आन्सर इट. Hello, welcome. I'm almost about to finish my recital today. तुमचे जे काही सजेशन्स असतील प्लीज तुम्ही मला इनबॉक्स करा आणि माझ्या नावाने एक मी फेसबुक पेज उघडलेला आहे ते फेसबुक पेज प्लीज तुम्ही लाईक करा. सो नेक्स्ट टाईम माझ्या डेली अपडेट्स आणि माझ्या लिहिलेल्या काही 4 लायनर्स ज्या मी पोस्ट करत असते त्या तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. सो something on Kyra in your life, the pretty change she wants. Yes, definitely, Sonal. I'll definitely write something on that. It's a good subject. Thank you so much for this thing, suggesting that. So definitely try करेल मी ते लिहायचं. अजून काही जर तुमच्या सजेशन्स असतील तर मला इनबॉक्स करा आणि प्लीज 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 डू लाईक माय पेज, फेसबुक पेज, अँड आय एम ऑल्सो ऑन इंस्टाग्राम. यू कॅन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. माझ्या नावाने एक पेज आहे. अँड दुसरा जो आहे दॅट इज माय ट्रॅव्हल ब्लॉग, ट्रॅव्हल अँड फूड ब्लॉग. सो यू कॅन ऑल्सो लाईक दॅट फॉर माय अपडेट्स. तुम्हें देखकर तो हम मुस्कुराने लगते. थँक्यू सो मच सर. सो आय गेस आजचं सेशन आपण एंड करूयात आणि मी नेक्स्ट लाईव्ह कधी येणार आहे मी नक्कीच पोस्ट करीन आणि आपण परत एकदा लवकरच भेटूया. यू कॅन मेसेज मी, तुम्ही इनबॉक्स करा मला तुमचे जे काही सजेशन्स असतील, क्वेश्चन्स असतील किंवा ऑफकोर्स मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्त्वाचं म्हणजे एक रिक्वेस्ट करावीशी अशी वाटते की प्रत्येकामध्ये एक कवी असतो आणि डेफिनेटली तुमच्यापैकी पण कोणीतरी काहीतरी लिहत असेल तर तुम्ही मला ते पाठवू शकता. मी तुमच्या कविता वाचून दाखवू शकते आणि तुमचं नाव सांगणार मी त्यानंतर. सो जर तुम्ही काही असं लिहिलं असेल आणि डेफिनेटली जर तुम्हाला असं वाटत असेल की ते शेअर करायला पाहिजे या प्लॅटफॉर्मवरती तर तुम्ही नक्कीच ते माझ्याबरोबर शेअर करा. मी माझ्या इनबॉक्समध्ये शेअर करा फेसबुकच्या, नाहीतर माझा ईमेल आय डीवरती तुम्ही शेअर करू शकता. सेंड मी थम्सअप जर तुम्हाला पटत असेल हे. तर मला असं वाटतं की असे कित्येक जण असतील जे खूप मनापासून काहीतरी लिहत असतील पण त्यांच्या कविता त्या डायरीमध्ये कायमच्या अशा असतात. तर त्यांना जर असं वाटत असेल की त्यांच्या कविता वाचून दाखवाव्यात तर नक्की 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 माझ्याबरोबर शेअर करा. मी तुमचं नाव पण घेईल इकडे आणि वाचून पण दाखवेन नक्कीच. थँक्यू सो मच.
सो आपण आजचं सेशन इकडेच थांबवूयात. गुड नाईट आणि शुभरात्री सगळ्यांना. बाय. परत नक्कीच लवकर भेटूया.